रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 14 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 42वा दिवस आहे आणि आम्ही पूजापाठ करून स्नान करून बसलेलो आहोत आणि निघतोय आता थोड्याच वेळात. आता वाजलेले आहे 6:30 पावणे 6. टेमला या ठिकाणावरून निघणार आहे. तर ज्या ठिकाणावरून निघणार आहे तिथून आम्हाला 10 मीटर पर्यंत नाव क्रॉस करून वरती चढून जायचं आहे. परिक्रमावासी जे आहेत ते चाय प्रसादी घेण्यासाठी बसलेले आहेत. समोर आहे नदी आणि सगळे परिक्रमावासी जे आहे ते निघालेले आहेत नावेत बसण्यासाठी सकाळ सकाळी. नर्मदे हर. चला जाऊयात आपण आता खाली. सगळे परिक्रमावासी आहेत ते आलेले आहेत एका मागोमाग. आणि इकडे खूप नदी असल्यामुळे इतकी थंडी वाजते प्रचंड. पाण्यातून वाफा बघत असाल तुम्ही. आणि इकडे नावाडी बाबा तयार आहेत. केवळ दादा आम्ही चाललेलो आहोत. केवळ दादा. थंडी. परिक्रमावासी बसत आहेत आता नावेमध्ये. तुम्ही तिथं पुढे बसा. हा बस तुम्ही ताई तिकडे बसा. ताई तिकडे बसा ना. मार पडता ते तिकडे बसा. यहीं बैठो. तर आजची आमची नाव चालवायला आहेत एक केवटताई. तर हा इथून एवढं पलीकडेच जायचं फक्त 10 मीटर. ती दुसरी नाव इकडे तयार झालेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. काय कमी झालं पण. परिक्रमावासी आता उतरत आहेत. नाव आलेले आहे कडेला आणि तिकडे काही परिक्रमावासी येऊन उभे राहिलेले आहेत. दीदीने आमची नाव पार करून आणलेली आहे. नर्मदे हर. तर चला आम्ही निघतोय. मनोबळ दिला होतो आपण. थोडं वरती गेला का तिथं पुढे जागा आहे समोर त्याला दिसतच नाही आपण आहेत का नाही. चला नाव क्रॉस करून आल्यानंतर परिक्रमावासी जे आहे हा डोंगर चढून वरती एका मागो एक चाललेले आहेत. सगळेजण थांबा बरं. बाकीचे परिक्रमावासी जे आहेत ते नावेत बसून इकडे समोर येत आहेत. नर्मदे हर. बेलगावला याची नदी आहे. नावेतून जसं उतरल्या काल मी म्हणल्याप्रमाणे सकाळ सकाळी लागलेलं आहे. हे डोंगर चढायचे आणि उतरायचे. गेला 4था दिवस आहे आमचा. आम्ही कंटिन्यू रोज सकाळी पाठीमागचे काल 3 दिवस होते. 3 दिवस आम्ही कंटिन्यू डोंगर चढलो उतरलो. पण हा आता किती वेळ राहील सांगता नाही यायचा. एक 3-4 किलोमीटर तरी असंच आहे. आणि रस्ते अशा प्रकारचे आहेत. चालताना जर ठेस लागली ना सकाळ सकाळी इतका जीव तळतळतो. इकडे झालेला आहे सूर्योदय आणि चारही बाजूने इकडे डोंगर आहेत. आणि परिक्रमावासी नाव ओलांडून आल्यानंतर हा डोंगर वरती चढून येत आहेत. आणि तिकडे मंदिर दिसत असेल त्या ठिकाणी आम्ही मुक्कामी होतो रात्री. नर्मदे. तर आम्ही निघालेलो आहोत या डोंगराच्या रस्त्याने. आणि समोर जात असताना प्रत्येक ठिकाणी अशी चुनखडीचे जे व्हाईट कलर आहे तो लावलेला आहे
परिक्रमावासी इकडे किंवा इकडे कुठे भटकू नये म्हणून आणि पाय वाटकन रुळलेले आहे. त्या मार्गाने आम्ही आता निघालेलो आहोत. समोर ज्या बारीक बारीक रांगा दिसत आहेत त्या परिक्रमावासियांच्या आहेत. खालचा उतार उतरून समोरच्या दिशेने ते निघालेले आहेत पुढे. आम्ही उतरतो आता खाली. आम्ही चाललेलो आहोत आता या खाली उतरायच्या मार्गाने आणि समोर जर बघत असाल तर हा उंच डोंगर आहे. खालची ही पायवाट आहे. आणि इथली ही लहान लहान मुलं आहेत जी सकाळ सकाळी परिक्रमावासियांना नर्मदेर करण्यासाठी किंवा काहीतरी चॉकलेटच्या अपेक्षेने येत राहतात. कदाचित या डोंगराच्या खाली पायथ्याने एक रोड असावा. तर 2 ते 2.5 किलोमीटरचा हा डोंगर भागातला प्रवास पूर्ण करून आम्ही आता लागणार आहेत या छोट्याशा डांबरी रस्त्याला. समोर पण एकदा नावेने जायचं आहे. पाठीमागच्या वर्षी आम्ही हा पूर्ण डोंगर चढून पलीकडे सगळं जाऊन तो खूप वेगळा जास्त आणि भयानक रस्ता आहे. त्याच्यामुळे आता या डांबरी रस्त्याने जाऊन परत एक नाव क्रॉस करून मग कवडा हनुमानला जायचं आहे. तर आम्ही आता पुढे चाललेलो होतो कवडा हनुमानला. तर मागच्या वर्षी जाताना ना फक्त इथे एक बोर्ड होता का काहीतरी लावलेलं होतं. तर बरेचसे परिक्रमा या रस्त्याने गेले होते. एक मैयाने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथून जा, तुम्हाला जवळ पडेल, नावेने जावं लागतं, इथून गेल्यावर खूप लांब पडेल. पण यावर्षी इतकी मस्त सोय केलेली आहे की इथं बांधलेला आहे, ॲरो काढलेला आहे, पगदंडी मार्ग आणि समोर आहे नावमे म्हणजे नावेचा मार्ग. खूप सुंदर असं हे चित्र काढलेलं आहे. तर आम्ही नावेनेच जाणार आहोत कारण की इकडचा खूप प्रचंड भयानक मार्ग आहे पगदंडीचा. तर चला जाऊया सरळ मार्गाने. डांबरी रस्त्याचा जो मार्ग होता तो सोडून आता लागलेला आहे आम्हाला हा कच्चा मार्ग. म्हणजे रोडच आहे, फक्त डांबरी रस्ता नाहीये. तर या कच्च्या मार्गाने आम्ही निघालेलो आहोत आता पुढे. आम्ही निघालेलो होतो कवडा हनुमानला आणि कवडा हनुमानला जात असताना इथे एक बाबाजी आहे, त्यांनी चायप्रसादीसाठी हाक मारलेली आहे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहे चायप्रसादी घेण्यासाठी. तर इथे आहे त्यांचं घर. गुरं आहे ती चरतायत. परिक्रमावासी चायप्रसादीसाठी बसलेले आहेत. तर चला मी जाते. इकडे चुलीवरती गरमागरम परिक्रमावासीसाठी चायप्रसादी बनत आहे. इकडे गरमागरम चहा बनलेला आहे. परिक्रमावासी थंडीने सगळे कडकडून गेलेले आहेत, काकडून गेले ना. आणि चायप्रसादी आलेली आहे. मस्त गरमागरम घेतात ते वाफा येईपर्यंत. तर मध्ये कमी दे त्यांना. बस अरे सर्व परिक्रमावाल्यांनी चायप्रसादी घेतलेली आहे आणि निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. इथून 1 किलोमीटर अंतरावरती नावेमध्ये बसून जायचं आहे सर्वांना. तर अशा पद्धतीचा हा रस्ता आहे समोर जाण्यासाठी. थांबलं की एवढी थंडी वाजते आणि चालायला लागलं की ऊब येते. कडेला आहे शेती, इकडे आहे डोंगर, घर. लहान मुलं खेळत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर.
तर परिक्रमावासी आलेले आहेत या नदीच्या कडेने आणि ही नर्मदा मैया नाही आहे, दुसरीच नदी आहे. फक्त आम्हाला इथून एवढंच क्रॉस करायचं आहे आणि पलीकडे पोहोचायचं आहे. परिक्रमावासी आलेले आहेत नावेच्या मार्गाकडे. तर नाव अजून आलेले नाही, त्याच्यासाठी बसावं लागणार आहे. आम्ही आता बसत आहोत नावेमध्ये आणि बाकीचे परिक्रमावासी जे आहेत ते तिकडे उभे आहे. दुसरे नाव येत आहे त्यांच्यासाठी. निघालेली आहे आमची नाव पलीकडे जाण्यासाठी. ये कौन सी नदी है भैया? हतनी नदी आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक मार्ग बदलला का? नर्मदे हर मागच्या वेळेस लक्षातच आला नाही हा मार्ग. नर्मदे हर आज 2 वेळा नावेत बसलो. नाव क्रॉस केल्यानंतर आम्ही आलेलो आहोत थोडंसं पुढे आणि पुढे आल्यानंतर असा थोडासा चढाचा हा रस्ता लागलेला आहे. आता इथून पुढे 3 किलोमीटर अंतरावरती कवडा हनुमान मंदिर आहे. तर तिथे जाणार आहोत आणि आता वाजलेले आहेत 10. कदाचित त्या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादीलाही थांबू शकतो, कारण तिथून पुढे 10 किलोमीटरवरती डही आहे. डहीलाही हनुमान मंदिर आहे. तर इथे जर आता थांबलो कवडा हनुमानला तर सर्वांची कपडे धुवून होतील आणि वाळतीलही. इथे आहे छोटीशी वस्ती, घरं आहेत आणि त्या वस्तीच्या कडेकडेने आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. घराच्या समोरून रस्ता आहे हा. कच्चा मार्ग सोडून आम्ही लागलेला आहोत आता या डांबरी रोडने पुढे जाण्यासाठी. आम्ही आता कुलवट गावामध्ये केलेला आहे प्रवेश. सकाळचे 10-10:15 वाजलेले आहेत. आता लहान लहान पोरं पतंग खेळत आहेत आणि गुजरातमधील जे देरोली गावचे आहेत ग्रामस्थ त्यांनी एवढं सहकार्य केलेलं आहे नर्मदा परिक्रमावासींना की प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेले आहेत त्यांनी. कुलवट गावामध्ये परिक्रमावासींनी या ठिकाणी नारळ पाणी आणि ॲपल घेतलेले आहेत खाण्यासाठी, कारण 3-4 दिवस झाले पूर्ण डोंगरातूनच प्रवास आहे. आज लागला होता थोडंसं छोटंसं गाव, तर तिथे फ्रुट्स आहेत विकायला. एनर्जी पाहिजे. तर आम्ही आलेलो आहोत कवडा हनुमान मंदिर या ठिकाणी. इथे आश्रम आहे. 2022 साली आम्ही या आश्रमात थांबलो होतो. इथे सदावर्त होता तेव्हा. तसं आम्ही टोमॅटोचा आणि मिरचीचा रगडा करून आणि चपाती बनवून खाल्ली होती इथे. बघू आता आतमध्ये जाणार आहोत. कपडे धुवायचे आहेत मला. आम्ही आलेलो आहोत आश्रमात आणि आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी आल्या एकच काम असतं सर्वांचं, कपडे धुवायची. त्यांना सांगितलं भोजन प्रसादीची व्यवस्था होईल का, काय मदत करू का? ते म्हटले नाही, सगळे संन्यासी आहेत. संन्यासी असल्यामुळे आपण काय पुढं जायचं नसतं. म्हणजे कधी कधी संन्यासी असले तरी आपण सेवेला जाऊ शकतो, पण ते म्हटले नको, काही गरज लागणार नाही.
ही बकेट घेतली तिथून आणि कपडे धुवायला निघलेली आहे. परत पुन्हा थोड्या वेळात लगेच गर्दी होईल आता इथे कपडे धुण्यासाठी. तर आलेली आहे मी. इकडे आहे कवडा हनुमान मंदिर. कवडा हनुमान. तर हा आहे कवडा हनुमान इथला आश्रमाच्या आतील परिसर आहे. परिक्रमावासी चाललेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. आम्ही भोजन प्रसादी केली आणि भोजन प्रसादी केल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आराम करून निघालेला आहोत पुढे जाण्यासाठी. तर पुढे चाललेला आहोत डहीकडे. डही आहे आमच्यापासून आता 13 ते 14 किलोमीटर अंतरावरती आणि दुपारचे आता वाजलेले आहेत 1. तर आम्हाला वेळेत पोहोचायचं आहे. वेळेत म्हणजे 5 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. कारण ज्या ठिकाणी आश्रमांमध्ये संन्यासी महाराज जे असतात तर लवकर पोहोचणं गरजेचं आहे, नाहीतर मग ओरडा भेटतो. त्याच्यामुळे निघालेला आहोत. थोडासा आरामही झाला. आल्यानंतर कपडे धुतले. कपडे धुतल्यानंतर भोजन प्रसादी बनेपर्यंत आराम झाला. त्यानंतर भोजन प्रसादीनंतरही आराम झाला आहे. आता निघतोय पुढे. तर आम्ही निघाल्यापासून 4-4.5 किलोमीटर अंतर चालून आलो आणि चालून आल्यानंतर एका ठिकाणी लिंबाचं झाड आहे तिथे विश्रांतीला बसलेलो आहोत सगळे परिक्रमावासी. हे बघा, थोडा वेळ विश्रांती करतो. परत 4 किलोमीटर पुढे गेलं की एक टप्पा करायचा आणि परत पुढच्या 4 किलोमीटरला डायरेक्ट आश्रमात जायचं. थोडा वेळ बसतो आणि निघतो पुढे. कशी आम्ही थोडा वेळ बसलो. थोडा वेळ बसल्यानंतर पुढे निघालो. परत 2-2.5 किलोमीटर चालून आलेलो आहोत. पण ऊन एवढं प्रचंड आहे की ऊन आम्हाला चालून देत नाही. त्याच्यामुळे परत आल्यानंतर बसलेलो आहोत विश्रांतीला एका झाडाखाली. इथे थोडा वेळ बसणार आहोत आणि परत निघणार आहोत पुढच्या मार्गाला. नर्मदा आजीबाग काय म्हणतात केलेला आहे आता डही गावामध्ये प्रवेश. आणि इथून आश्रम आहे एक 400 ते 500 मीटर अंतरावरती. आम्ही आलेलो आहोत आता कमलदासजी. मी आलेले आहे आता कमलदासजी आश्रमामध्ये. आतमध्ये जाऊया. 2022 साली आले होते. त्याच्यानंतर 23-24ला येणं झालं नाही. डायरेक्ट आता 25ला येणं झालेलं आहे. तर आतमध्ये जाऊयात. हनुमंतरायांचे या ठिकाणी मंदिर आहे. नर्मदे हर. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि परिक्रमावासियांची लगबग बघा. आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे काजूची भाजी, नंतर हरभराची भाजी, त्यानंतर इकडे काजू भाजी, अजून काहीतरी स्वीटची भाजी दिसते, व भात आहे, त्यानंतर आहे पापड, पुरी, डाळ. नर्मदे हर. जेवण झाल्यानंतर महिलांची ताट धुण्याची गर्दी नळावरती आता कमी झालीत. आम्ही लेट आलोय म्हणून, नाहीतर मग अशी सगळी झुंबड उडाली होती.